त्या बुलेटिनमध्ये आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचे सविस्तर अपडेट आपल्याला बघायचे आहे। बुलेटिनची सुरुवात आताच्या सर्वात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने आपण करूया। पेपर फुटीच्या विरोधात झारखंडमध्ये विद्यार्थी आक्रमक झाले। रांचीमध्ये विधान भवनाच्या बाहेर मोठा गदारोळ पाहायला मिळाला, तर विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पाण्याचा मारा करावा लागला। आंदोलकांकडून बॅरिकेड सटवण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर पेपर फुटी आणि परीक्षांमधील अनियमिततेच्या विरोधात झारखंड राज्यातील विद्यार्थ्यांचं गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। झारखंडमधील नोकर भरती परीक्षांमध्ये पेपर फुटीवरून सुरू असलेले आंदोलन मागे घ्यावं यासाठी सरकारकडून विविध पातळ्यांवर प्रयत्नही झाले, मात्र आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही अशी ठाम भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे। लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षांमध्ये कथित पेपर फुटी, कट ऑफ गुण जाहीर न करणं आणि मूल्यांकनातील अनियमिततेचा आरोप करत विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलंय। या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र सीबीआय चौकशी करण्याची मागणी देखील आता आंदोलक विद्यार्थ्यांनी केलेली आहे। तर पेपर फुटीच्या विरोधात आज विद्यार्थी आक्रमक झाले। ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं त्या ठिकाणी विधान भवनाच्या परिसरात तारांचं कुंपण करण्यात आलेलं होतं, ते कुंपण विद्यार्थ्यांनी तोडलं, तर विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी त्यांच्यावर पाण्याचा मारा सुद्धा करावा लागलेला आहे। ही तिन्ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। तार से का ब्रेकेटिंग से मैं भूख हड़ताल के बावजूद आया हूँ, वो हमको रोक नहीं पाएगा। मैं एम्बुलेंस से आया हूँ और यहाँ से स्ट्रक्चर से जा रहा हूँ। 9 दिनों से भूख हड़ताल पर हूँ मैं, और ये सरकार को हमारी बात माननी पड़ेगी। स्पाइडरमैन का कारण यही है कि हम झारखंड में इसलिए आए हैं क्योंकि आपके झारखंड के सरकार के कानों में आवाज नहीं जा रही है, लेकिन अमेरिका में बैठा स्पाइडरमैन के कानों में आवाज जा रही है। आपकी सरकार हमारी बात सुनना नहीं चाहती है। तर झारखंडच्या रांचीमध्ये हे विद्यार्थी आक्रमक का झाले त्याचा तपशील आपण पाहूयात। लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसह इतर सरकारी परीक्षांमध्ये पेपर फुटीचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासह विविध मागण्यांसाठी विद्यार्थी रस्त्यावरती उतरले। पेपर फुटी आणि गैरव्यवहारांच्या प्रकरणी सीबीआय चौकशीची विद्यार्थ्यांची मागणी आहे। 13 परीक्षांपैकी सरकारची केवळ 3च परीक्षा रद्द करण्याची सहमती आहे। आंदोलनानंतर झारखंड लोकसेवा आयोगाच्या 3घांचे राजीनामे झालेत। तर झारखंडमध्ये आता विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहेत। विद्यार्थ्यांच्या आक्रमकतेची ही कारण आहेत। तर झारखंडमधील सध्याची ही लाईव्ह दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। रांचीमध्ये विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्यात आला। विद्यार्थ्यांनी आक्रमकपणे आंदोलन केलं, त्यानंतर या आंदोलक विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना लाठीमार करण्याची वेळ आलेली आहे। आधी पाण्याचा फवाऱ्याचा मारा करण्यात आला, त्यानंतर सुद्धा विद्यार्थी आंदोलनावर ठाम राहिले, त्यानंतर मात्र विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी त्यांच्यावर लाठीचार्ज करावा लागला। पुढची बातमी आपण पाहूयात। सत्ता कोणाचीही असो, विद्यार्थ्यांना चिरडण्याचा प्रयत्न होतोय का असा सवाल उपस्थित होतोय। याआधी 20 जुलैला दिल्लीतील सीजेपीच्या मोर्चामध्ये विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला, तसंच अश्रुधुरांचा मारा देखील केल्याचं बघायला मिळालं। आता हाच कित्ता काँग्रेस आघाडी सरकारनं झारखंडमध्ये गिरवताना दिसतंय। पेपर फुटीच्या विरोधात रांचीमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चातील विद्यार्थ्यांवर झारखंड पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज केला। त्यामुळे राजकीय नेते विद्यार्थी हिताच्या गप्पा मारण्याचा आव आणतात का, हा प्रश्न या निमित्तानं अधोरेखित होतोय। तर एनडीएच्या सत्तेत 20 जुलैला दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्यात आला, तर काँग्रेस आघाडी सत्तेत अर्थातच झारखंडमध्ये रांचीत जे आंदोलन सुरू होतं ते आंदोलन पांगवण्यासाठी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आलेला आहे। ही दोन्ही दृश्य महत्त्वाची आहे।